नमस्कार, मी प्रियंका नागरे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत। आता सगळीकडेच ही चर्चा चालू आहे की जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहे त्यांना पैसे तर भेटतच आहे, पण त्यांना आता मोबाईल सुद्धा गिफ्टमध्ये मिळणार आहे। ही सर्वत्र चर्चा चालू आहे। मुख्यमंत्र्यांची घोषणा केलेली आहे, मोबाईल गिफ्ट देण्यात ठरवलं आहे। हे खरं आहे का खोटं आहे ही सर्व माहिती आपण व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। महिलांना खरंच मोबाईल भेटणार आहे का, किंवा कोणत्या महिला पात्र असणार आहे, किंवा जर मोबाईल भेटणार असेल तरी अर्ज कसा करावा लागणार आहे, हे सुद्धा मेन प्रश्न आहेत। इथे महिलांना वेगवेगळ्या कारणाने पैसे भेटत आहे, वेगवेगळ्या योजनेअंतर्गत पैसे भेटत आहे। त्यातलीच एक योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण। पण ही खरी योजना आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत बऱ्याच लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपये असे अकाउंटला जमा झालेले आहेत व 7 ते 10 तारखेपर्यंत जे पुढील महिन्याचे पैसे आहेत ते सुद्धा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। एकूण रक्कम 3,000 रुपयेपर्यंत जे पुढच्या महिन्याचे आहे ते सुद्धा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पण आता अशी घोषणा सुद्धा आली होती की तुम्हाला ज्या महिला पात्र असणार आहे किंवा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सरकार मोबाईल सुद्धा देणार आहे। पण ही कितपत खरी आहे गोष्ट, म्हणजे खरंच मोबाईल मिळणार आहे का? ज्या महिला पात्र असणार आहे किंवा जे अर्जदार महिला असणार आहे त्यांना खरंच इथे मोबाईल तुम्हाला वाटले जाणार आहेत का? इथे भाषण अशी सुद्धा चर्चा सुरू आहे की जी लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता मोबाईल म्हणजे स्मार्टफोन इथे वाटले जाणार आहे। पण इथे त्यांना पात्रता काय असणार आहे किंवा कोणी ही घोषणा केलेली आहे, तर एका भाषणाद्वारे ही घोषणा करण्यात आली होती। उदय सामंत यांनी सांगण्यात आले होते की तुम्हाला आता स्मार्टफोन म्हणजेच मोबाईल फोन सुद्धा वाटण्यात येणार आहे किंवा डिस्ट्रीब्युशन केलं जाणार आहे। ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण आहेत त्यांना आता मोबाईल सुद्धा वाटण्यात येणार आहे। पण फक्त लक्षात घ्या बहिणींनो, ही जी योजना आहे माझी लाडकी बहीण ही खरीच योजना आहे, तुम्हाला लाभ सुद्धा मिळत आहे, कित्येक महिलांच्या अकाउंटवर पैसे सुद्धा येत आहेत। पण मोबाईलची अजूनपर्यंत कोणताही GR आलेला नाही किंवा या अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणतेही फॉर्म आलेले नाही, फक्त ही घोषणा झालेली आहे। या संदर्भात कोणतेही ऑफिशियल GR पण आलेला नाही किंवा कोणत्या वेबसाईट्स पण आलेल्या नाही। म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मोबाईल भेटणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची अर्ज प्रक्रिया सुरू नाही, एलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगण्यात आलेली नाही। त्याच्यामुळे या मोबाईल वाटण्याच्या घोषणाला तुम्ही बळी पडू नका, किंवा कोणी सांगितलं तुम्हाला इथे की हे फॉर्म भरून तुम्हाला मोबाईल मिळून जाईल तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका। कारण तुम्हाला माझी लाडकी बहीण अंतर्गत तुम्ही लाभार्थी आहेत तर तुम्हाला पैसे भेटतच आहेत। जे महाराष्ट्र सरकारने या योजना काढलेल्या आहेत त्या अंतर्गत तुम्हाला याचा लाभ भेटत आहे। जर मोबाईल मिळणार असेल तर त्या संदर्भात ऑफिशियल GR येऊन जाईल, त्या संदर्भात सर्व माहिती येऊन जाईल, लिंक येऊन जाईल, त्यानंतरच तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू। सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे की मुख्यमंत्र्यांची घोषणा झालेली आहे, मोबाईल मिळणार आहे, प्रत्येक या जिल्ह्यामध्ये मोबाईल मिळाला आहे, त्या जिल्ह्यामध्ये मोबाईल मिळाला आहे, पण आतापर्यंत त्यांचे कोणतेही प्रूफ नाही किंवा कोणतेही लाभार्थी इथे समोर आलेले नाही। त्यामुळे या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्मार्टफोन मिळणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळत आहे। जे पुढच्या महिन्याचे पैसे आहेत ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मिळून जाणार आहे। आतापर्यंत 7,000 रुपये तुम्हाला जमा होऊन जाणार आहे। सो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पैसे मिळत आहे, पण त्यांना कोणत्याही प्रकारचे मोबाईल वाटप केले जाणार नाहीत, हे लक्षात करून घ्यायचं आहे। ही मोबाईल वाटपाची माहिती जर इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या बहिणींना, भावांना, सर्वांना शेअर करा, कारण खरी माहिती लोकांपर्यंत नक्कीच पोहोचायला पाहिजे आहे। म्हणून मोबाईल वाटप हे कोणत्याही प्रकारचं होणार नाही। या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।